संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभा या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित रहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, सोनदंड सुत्त जे दीघ निकायमधील 4थ्या क्रमांकाचं सुत्त आहे त्या सुत्ताचा अभ्यास चिंतन मनन सध्या आपण करीत आहोत। मागील धम्म देसनेमध्ये आपण या सोनदंड सुत्ताची सुरुवात केली की बुद्ध काळामधील एक प्रसिद्ध असा ब्राह्मण ज्याचं नाव होतं सोनदंड। हा सोनदंड ब्राह्मण भगवान बुद्धांना त्याच्या चंपानगरीतील 500 ब्राह्मणांसमवेत भेटायला जातो आणि भगवान बुद्धांना भेटल्यानंतर तो भगवान बुद्धांना प्रश्न विचारतो। विविध प्रकारच्या प्रश्नांचा काहूर त्याच्या मनामध्ये उत्पन्न होते। जर मी असा एखादा प्रश्न विचारला आणि जर भगवान बुद्ध असे बोलले की अरे सोनदंडा, हा प्रश्न असं विचारला जात नाही असा विचारला जातो, तर बाकी ब्राह्मणांना असं वाटेल की सोनदंडाला प्रश्नच विचारता येत नाही। किंवा मग भगवान बुद्धाने जर मला कोणता प्रश्न विचारला आणि त्याचं जर मी बरोबर उत्तर देऊ शकलो नाही तर ब्राह्मणांना असं वाटेल की काय बघा बरं हा सोनदंड, याला भगवान बुद्धांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देता येत नाही, असं मनामध्ये त्याच्या विविध विचारांचं काहूर सुरू होतं। आणि तेव्हा त्याने असा विचार केला की मीच भगवान बुद्धांना वेदांगामधला प्रश्न विचारेल, असा तो सगळा प्रसंग होता। त्या प्रसंगाला अनुसरून आणि त्या सोनदंडाच्या मनामध्ये जे विचारांचा गोंधळ सुरू आहे ते बघून भगवान बुद्धाने त्याला विचारलं, त्या सोनदंड ब्राह्मणाला विचारलं की ब्राह्मण कुणास म्हणावे? मनुष्यामध्ये असे कोणते अंग असले पाहिजे, कोणत्या गुणांनी युक्त मनुष्याला आपण ब्राह्मण म्हणावं? असे कोणते अंग आहेत, कोणते गुण आहेत? तेव्हा तो सोनदंड ब्राह्मण भगवान बुद्धांच्या प्रश्नाचं काय उत्तर देतो आपण काल बघितलं की ब्राह्मण कुणास म्हणावे। तर तो सोनदंड ब्राह्मण म्हणतो की जो मनुष्य 5 अंगांनी युक्त आहे, जो मनुष्य 5 अंगांनी युक्त आहे त्या व्यक्तीला आपण ब्राह्मण म्हणावं। ते कोणते 5 अंग आहेत? तो सोनदंड ब्राह्मण म्हणतो पहिलं की तो जो व्यक्ती आहे तो त्याच्या आई आणि वडिलांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध असला पाहिजे। तो व्यक्ती त्याच्या मातापित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध असला पाहिजे। दुसरं, तो मनुष्य हा सुरूप असला पाहिजे, देखणा असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे। तिसरं,
त्याला वेद, वेदांगे, मंत्र, इतिहास याचं ज्ञान असलं पाहिजे. चौथं, तो शीलवान असला पाहिजे. आणि पाचवं, तो प्रज्ञावान ज्ञानी असला पाहिजे. या 5 गुणांनी युक्त मनुष्याला ब्राह्मण म्हणावे असं तो उत्तर देतो. इथपर्यंत आपण काल बघितलं. आता जेव्हा भगवान बुद्ध हे कर्मवादी आहेत, भगवान बुद्ध हे कर्मवादी आहेत, तर नक्कीच भगवान बुद्धांच्या विचारलेल्या प्रश्नाचं जे उत्तर त्याने दिलं याच्यातले काही मुद्दे हे अस्वीकारणीय आहेत, आहे की नाही. भगवान बुद्ध त्याचं उत्तर ऐकून घेतात आणि मग भगवान बुद्ध त्याने दिलेल्या उत्तरावर त्याला समजून सांगतात, त्याचं स्पष्टीकरण करतात. ब्राह्मण कुणास म्हणावे या सोनदंड सुत्ताचा जो मेन जो गाभा आहे, या सुत्ताचा मुख्य जो भावार्थ आहे तो काय आहे, ब्राह्मण कुणास म्हणावे. तेव्हा बघा भगवान बुद्धाचा मुख्य उपदेश आहे. तर भगवान बुद्ध त्या सोनदंड ब्राह्मणाला म्हणतात की अरे सोनदंडा, तुझे 5 गुण सांगितलेले आहेत, त्या 5 गुणांपैकी जर एखादा गुण वगळला आणि बाकीचे 4 गुण तसेच ठेवले तर त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो का. भगवान बुद्ध त्या सोनदंड ब्राह्मणाला म्हणतात की अरे सोनदंडा, तुझे काही 5 गुण सांगितलेले आहे, त्या 5 गुणांपैकी जर आपण पहिला गुण जर वगळला, म्हणजे कोणता पहिला गुण होता की तो 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध असला पाहिजे, हा जर गुण वगळला आणि फक्त बाकीचे 4 गुण ठेवले तर त्याला ब्राह्मण म्हणता येईल का. तर तो सोनदंड ब्राह्मण म्हणे ठीक आहे म्हणे, बरं हो म्हणू शकतो म्हणे आपण. कारण तो त्यांच्या 7 पिढ्यांपासून मात्या पित्यांकडून तो शुद्ध नसला तरी चालेल, पण तो सुरूप आहे, तो देखणा आहे, तो वेद वेदांगामध्ये पारंगत आहे, तो शीलवान आहे, तो प्रज्ञावान आहे. हे 4 गुण जरी असले तरी पण आपण त्याला ब्राह्मण म्हणू शकतो. भगवान बुद्ध पुन्हा असं म्हणतात, ठीक आहे, आता हे 4 गुण आहेत, समजा या 4 गुणांपैकी आणखीन एक गुण वगळला तर तिथे फक्त 3च गुण आहेत, तर त्या 3 गुणांमुळे सुद्धा त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो का. तर तो सोनदंड ब्राह्मण म्हणतो की हा म्हणू शकतो. कारण दुसरा जो गुण आहे की तो सुरूप असला पाहिजे, देखणा असला पाहिजे, सुंदर असला पाहिजे, आहे की नाही. तर तो म्हणतो की भगवान, तो स्वरूप नसला ना तरी चालेल, तो देखणा पण नसला ना तरी चालेल, पण त्याला वेद वेदांगामध्ये त्याला ज्ञान आहे, वेद वेदांग मंत्र उच्चार त्याला ज्ञान आहे, तो शीलवान आहे, तो गुणवान आहे, या 3 गुणांनी युक्त आहे ना, मग त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो. भगवान बुद्ध पुन्हा त्याला म्हणतात की अरे सोनदंडा, या 3 गुणांपैकी आणखीन एक गुण वगळला, म्हणजे कोणता, वेद वेदांगामध्ये तो समजा निपुण नाही आहे, फक्त 2च गुण आहेत, तरी पण आपण त्याला ब्राह्मण म्हणू शकतो का. तर तो सोनदंड ब्राह्मण म्हणतो हो भगवान, समजा त्याला वेद वेदांगे मंत्र तंत्र याचं ज्ञान नाही आहे, पण तो शीलवान आहे, तो गुणवान आहे, हे 2 गुण जरी असले ना भगवान, तरी पण आपण त्याला ब्राह्मण म्हणू शकतो. असं बोलल्याबरोबर, असं जेव्हा तो बोलला तर भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्धांना तो असं बोलल्याबरोबर की म्हणजे तो 7 पिढ्यांपासून, मात्या पित्यांच्या 7 पिढ्यांपासून शुद्ध नसला तरी चालेल, तरी ब्राह्मण म्हणू शकतो. तो स्वरूप नसला, देखणा नसला तरी चालेल, तरी त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो. किंवा तो वेद वेदांगे उपनिषदे मंत्रामध्ये निपुण नसला तरी चालेल, त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो. शीलवान आणि गुणवान, शीलवान आणि प्रज्ञावान आहे ना, 2 गुण आहेत, तरी आपण त्याला ब्राह्मण म्हणू शकतो. असं बोलल्याबरोबर ते बाकीचे जे ब्राह्मण होते ना बसलेले, त्यांनी त्याला हटकलं. अरे अरे सोनदंड ब्राह्मणा, हे तू काय म्हणतोस रे म्हणे. अरे सोनदंड ब्राह्मणा, हे तू काय म्हणतोस म्हणे. तो ते जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण त्याला बघा कसं फटकारतात. ते बघा, असे सोनदंड ब्राह्मण बोलल्यावर
ते जे बाजूला जे ब्राह्मण बसले ना 500 ब्राह्मण, कारण त्यांना ते वाईट वाटलं ना. असं कसं म्हणतो सोनदंड ब्राह्मण की 7 पिढ्यांपासून शुद्ध नसला तरी चालेल, तो सुरूप नसला तरी चालेल, वेदांगाचं ज्ञान नसलं तरी चालेल, शीलवान आणि प्रज्ञावर आहे ना, हे 2 गुण आहे ना, तरी तो ब्राह्मण होतो. त्यांना ते वाईट वाटलं. असं कसं म्हणतो. तर ते सगळे ब्राह्मण असे सोनदंड ब्राह्मण बोलल्यावर ते ते ब्राह्मण जे आहे त्याला म्हणाले, अरे सोनदंडा असे बोलू नकोस, अरे सोनदंडा असे बोलू नकोस, तू केवळ वर्णाचीच हेटाळणी करीत आहेत असे नाही, तर त्याबरोबर मंत्र आणि जात याची पण टेहाडणी करत आहे, याची पण हेटाळणी करत आहे. त्या ब्राह्मणांना वाईट वाटलं ना, कारण त्यांना काय वाटायचं की आम्ही 7 पिढ्यांपासून शुद्ध ब्राह्मण आहोत, आम्ही सुरूप आहोत, आम्ही वेदांगाचं ज्ञान असणारे आहोत. त्यांना ते वाईट वाटलं, म्हणून त्याला ते म्हणजे त्याला बोलत आहेत की असं बोलू नकोस, खरोखर तू श्रमण गौतमाच्या मताला दुजोरा देत आहेस. म्हणजे त्यांना असं वाटलं की श्रमण गौतम जे आहे जसं म्हणत आहेत, मग त्याच्या म्हणण्याला हो हो म्हणत आहे, याला काही समजत नाही आहे, हा मूर्ख झालेला आहे. असं बोलल्याबरोबर भगवान बुद्ध पुढे येतात आणि भगवान बुद्ध पाहतात की अरे एकीकडे 500 ब्राह्मण झाले आणि एकीकडे हा एकटाच सोनदंड झाला. म्हणजे एकीकडे 500 ब्राह्मण ते सगळे त्याला बोलत आहेत ना, आता बिचारा एकटा काय करणार, बिचारा एकटा सोनदंड काय करणार. तर भगवान बुद्धांना वाटलं की सोनदंड शांत झालेला आहे त्या बोलण्यामुळं, तर भगवान बुद्धांनी मध्यस्थी केली. भगवान बुद्ध पुढे आले आणि भगवान बुद्ध त्या ब्राह्मणांना म्हणतात, काय म्हणतात, तेव्हा भगवान त्या ब्राह्मणांना म्हणाले, कोणाला, त्या ब्राह्मणांना म्हणाले, ब्राह्मणांनो, त्या 500 ब्राह्मणांना म्हणतात, ब्राह्मणांनो, जर तुम्हाला असे वाटत असेल की सोनदंड ब्राह्मण थोडे शिकलेला, वाईट बोलणारा, मूर्ख असून श्रमण गौतमाशी या बाबतीत वादविवाद करण्यास तो योग्य नाही आहे, तर त्याला स्वस्थ बसू द्या, शांत बसू द्या, तुम्ही समोर या आणि माझ्याशी बोला. म्हणजे बुद्धानं त्याला ब्राह्मणांना आव्हान केलं की सोनदंड ब्राह्मण तुम्हाला वाटते ना मूर्ख आहे म्हणून, त्याला बाजूला करा, त्याला शांत बसू द्या, तुम्ही शहाणे आहात ना, तुम्ही पुढे या, तुम्ही माझ्याशी बोला. पण जर तुम्हाला असे वाटत असेल की सोनदंड ब्राह्मण पुष्कळ शिकलेला, चांगले बोलणारा आणि शहाणा आहे आणि श्रमण गौतमाशी वादविवाद करण्यास योग्य आहे, तर तुम्ही स्वस्थ बसा आणि त्याला जे बोलायचं त्याला बोलू द्या. बघा भगवान बुद्धांनी मध्यस्थी केली, कारण हा एकटा पडला ना, हा एकटा पडला सोनदंड, तर भगवान बुद्धांनी त्यांनाच फटकारलं की तुम्ही शांत बसा. तुम्हाला जर वाटत असेल ना की सोनदंडाला काहीच समजत नाही, तर त्याला स्वस्थ बसू द्या, तुम्ही समोर या आणि तुम्ही माझ्यासोबत वादविवाद करा, बघू कोण जिंकते ते. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही सोनदंड ब्राह्मण हुशार आहे आणि भगवान म्हणजे श्रमण गौतमासोबत वादविवाद करण्यास तो योग्य आहे, तर मग तुम्ही शांत बसा, त्याला जे बोलायचं त्याला बोलू द्या. असं बोलल्याबरोबर असे भगवान बोलल्यानंतर सोनदंड ब्राह्मण त्यांना म्हणाला, त्या ब्राह्मणांना म्हणजे भगवान बुद्धांना म्हणाला, गौतमा थांबा, स्वस्थ राहा, मीच नीट कारणे दाखवून त्यांचे समाधान करतो. असे बोलून त्या ब्राह्मणांकडे वळून सोनदंड ब्राह्मण म्हणतो, मग आता ब्राह्मणांनो, आपण असे बोलू नका, आपण असे म्हणू नका की सोनदंड ब्राह्मण लोकांची हेटाळणी करत आहे. तो स्वतः ब्राह्मण होता ना, तो स्वतः ब्राह्मण होता, पण त्यांच्यामध्ये बुद्धाच्या वचनांमुळे हा थोडासा असा सौम्य वाद निर्माण झाला. तर तो म्हणतोय की ब्राह्मणांनो, तुम्ही असं नका समजू की सोनदंड ब्राह्मण वर्गाची म्हणजे ब्राह्मण लोकांची हेटाळणी करत आहे, तर त्याबरोबर मंत्र जात याची पण हेटाळणी करत आहे, खरोखर श्रमण गौतमाच्या मताला दुजोरा देत आहे. ब्राह्मणांनो, तुम्ही असं बोलू नका, मी वर्ण आणि जात यांची हेटाळणी मुळीच करत नाहीये. तो म्हणतो की जातीची हेटाळणी केली नाही, मी कोणाच्या वर्णाची हेटाळणी केली नाही, कोणत्या वर्णाची जातीची हेटाळणी केली नाही. तेव्हा सोनदंड ब्राह्मणाचा अंगक नावाचा एक भाचा,
अंगक, त्याचा एक भाचा पण त्या ठिकाणी बसला होता त्या 500 ब्राह्मणांमध्ये. तर तो सोनदंड ब्राह्मणाचा एक अंगक नावाचा भाचा त्या मंडळीमध्ये बसला होता. तेव्हा सोनदंड ब्राह्मण त्या ब्राह्मणांना म्हणाला, आपल्याला हा भाचा अंगक दिसतो आहे का? त्याचा एक भाचा होता त्या 500 लोकांमध्ये बसलेला. तो सोनदंड ब्राह्मण म्हणतो, तो जो माझा भाचा आहे अंगक, ज्याचं नाव आहे अंगक, तो तुम्हाला दिसतो का? हा जो अंगक आहे सुरूप देखणा गंभीर आहे, त्याच्या शरीराची कांती फार सुंदर आहे, त्याचा वर्ण फार सुरेख आहे, तो तेजस्वी आहे. त्याच्याकडे पाहणाऱ्यास आपण भाग्यवान आहो असंच वाटेल. म्हणजे त्याने जे गुण सांगितले होते ना, की ब्राह्मणांमध्ये कोणते 5 गुण असले पाहिजे, ते 5 गुण त्याच्या भाचा त्या अंगक मध्ये पण होते. तर तो अंगकचं उदाहरण सांगतोय बघा, अंगकला उद्देशून सांगतोय तो लोकांना, या मंडळीत श्रमण गौतमाशिवाय त्याच्या वर्णाची बरोबरी करणारा दुसरा कोणीच नाही. बघा त्याचं काय म्हणणं आहे की ब्राह्मण हा पहिला काय वर्णाने शुद्ध असला पाहिजे. तो बघा माझा भाचा अंगक, माझा भाचा अंगक बघा, त्याचा वर्ण बघा, इतका तो तेजस्वी आहे, इतका तो प्रभावी आहे की आपल्या या एवढ्या लोकांमध्ये भगवान बुद्धांशिवाय त्याच्या वर्णाची बरोबरी कोणीच करू शकत नाही. असा कोण आहे? असा माझा भाचा आहे. हा अंगक अध्ययन करणारा, मंत्र म्हणणारा, निघुंट, कैटुब व अक्षर ब्रेद यासहित तिन्ही वेद, इतिहास, 5वा अध्ययन जाणणारा, पदे व्याकरण जाणणारा, लोकायत आणि महापुरुषाचे लक्षण यामध्ये निष्णांत आहे. हा दुसरा गुण पण त्याच्या भाषामध्ये होता. दुसरा गुण सांगितला होता, वेद वेदांगामध्ये निपुण असला पाहिजे. तर माझा भाचा पण बघा वेद वेदांगामध्ये तो निपुण आहे, निष्णांत आहे, मीच याला मंत्र शिकवतो. हा अंग माता आणि पिता या दोन्ही बाजूनी पूर्वीच्या 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहे व त्याच्या जातीच्या शुद्धतेविषयी कोणी शंका घेऊ शकत नाही. हा सुद्धा गुण त्याच्यामध्ये आहे. काय म्हणतो तो की माझा जो भाचा आहे हा त्याच्या माता पित्यांकडून 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहे आणि त्याच्या जातीबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही. म्हणजे ब्राह्मण कुणास म्हणावे, त्याने जे गुण सांगितले होते ते सगळे गुण माझ्या भाच्यामध्ये आहेत असं तो निदर्शनास आणून देत आहे. पुढे तो म्हणतो, मला याची माता पितरे ठाऊक आहेत. जर हा अंगक प्राणघात करील, म्हणजे हे त्याच्यातील सुरुवातीची 3 गुण आहेत. कोणते कोणते? 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहे त्याचा भाचा. दुसरं, तो दिसायला सुरूप आहे, सुंदर आहे. तिसरं, वेद वेदांग मंत्रामध्ये त्याचा भाचा निपुण आहे. त्याने सांगितलेल्या 5 गुणांपैकी पहिले 3 गुण त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर जो सोनदंड काय म्हणतो बघा, समजा आता जर हा अंगक प्राणी हिंसा करेल, चोरी करेल, दारागमन म्हणजे परस्त्री गमन करेल, अथवा खोटं बोलेल, अथवा मद्यप्राशन करेल, तर तेथे वर्ण मंत्र जात काय करणार? बघा किती वैचारिक प्रश्न विचारला. म्हणजे माझा भाचा कसा आहे? अरे माझा भाचा 7 पिढ्यांपर्यंत शुद्ध आहे ब्राह्मण. तो माझा भाचा हा सुरूप देखणा आहे तो ब्राह्मण. माझा भाचा हा वेद वेदांग मंत्र उपनिषदेमध्ये निपुण निष्णांत आहे तो ब्राह्मण. पण जर त्याने हिंसा केली, चोरी केली, व्यभिचार केला, खोटं बोलला, मद्यप्राशन केलं तर मद्यप्राशन केलं तर तेथे वर्ण काय, मंत्र काय आणि जातीचं काय महत्व राहिलं? किती वैचारिक प्रश्न त्याने उपस्थित केला. ब्राह्मण जर शीलयुक्त असेल, त्याचे शील फार उच्च दर्जाचे असेल आणि जर तो विद्वान, शहाणा व यज्ञ करणाऱ्यांमध्ये पहिला किंवा दुसरा असेल, या 2 अंगाने जरी तो युक्त असला ना, तर त्यास ब्राह्मण म्हटलं पाहिजे. म्हणजे त्याने कशावर जोर दिला? शील आणि प्रज्ञा. म्हणजे भाच्याचं उदाहरण देऊन सांगतोय की तो ब्राह्मण हा शीलवान असला पाहिजे, तो ब्राह्मण हा प्रज्ञावान म्हणजे ज्ञानी असला पाहिजे. तेव्हाच त्याला ब्राह्मण असे म्हणतील. आणि मी ब्राह्मण आहे असे जर तो म्हणत असेल ना, तर ते खरं ठरेल. त्याच्यावर खोटेपणाचा
आरोप येणार नाही. तेव्हा भगवान बुद्ध त्याचं हे ऐकतात. भगवान बुद्धाला समजते की हे बाकी ब्राह्मणांसारखा हा नाही आहे. यानं जरी ते गुण सांगितलेले आहेत, वर्ण जात वगैरे वगैरे, पण हा त्या विचारांचा नाही आहे. कारण याने ब्राह्मण कोणास म्हटलेला आहे? जो शीलवान आहे तो ब्राह्मण, जो प्रज्ञावान आहे तो ब्राह्मण. हे दोनच गुण महत्वाचे आहेत. बाकी गुण असो किंवा नसो. कारण तो बघा इथं म्हटलेलं आहे ना की बाकी याच्यामध्ये त्याचा पहिला किंवा दुसरा नंबर असला तरी चालते, पहिला किंवा दुसरा नंबर येऊ द्या चालते, पण तो शीलवान असला पाहिजे, तो प्रज्ञावान असला पाहिजे, तरच त्याला आपण ब्राह्मण म्हणू शकतो. असं म्हटल्याबरोबर भगवान बुद्ध त्याला प्रतिप्रश्न विचारतात. भगवान बुद्ध काय विचारतात त्याला? अरे पण हे ब्राह्मणा, भगवान बुद्धाला विचारतात, पण ब्राह्मणा या दोन अंगांपैकी कोणते कोणते गुण अंग? आता कोणते अंग आहेत? शील आणि प्रज्ञा. बरोबर. समजा या दोन अंगांपैकी एक अंग वगळता उरलेल्या एकाच अंगाने युक्त असलेल्या माणसाला आपण ब्राह्मण म्हणू शकतो का? कोणते गुण राहिले? दोन गुण सांगितले शेवटचे, शील आणि प्रज्ञा. बुद्ध काय म्हणतात? आता समजा दोन गुणांपैकी शील नाही आहे, फक्त प्रज्ञावान आहे, तर आपण त्याला ब्राह्मण म्हणू शकतो का? या दोन अंगांपैकी एक अंग बाजूस ठेवून उरलेल्या एका अंगाने युक्त असलेल्या मनुष्याला ब्राह्मण असे म्हणणे शक्य आहे का? तर तो बघा सोनदंड ब्राह्मण भगवान बुद्धांना काय सुंदर उत्तर देतो, नाही गौतम. म्हणजे बुद्धाने काय केलं? सुरुवातीला एक एक अंग कमी करत 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 शेवटी दोन अंगापर्यंत आले, शील आणि प्रज्ञा. तरी बुद्ध म्हणतात की शील जर वगळलं, फक्त प्रज्ञावान आहे, तर त्याला ब्राह्मण म्हणता येईल का? काय म्हणतो तो? नाही गौतम. शीलाने प्रज्ञा परिशुद्ध होते आणि प्रज्ञेने शील परिशुद्ध होते, अगदी हात धुण्याच्या प्रक्रियेप्रमाणे. म्हणजे समजा तुम्ही दोन्ही हात धुताना, हँडवॉश करतो ना आपण, तर दोन्ही हात धुताना समजा तुमचा एकच हात आहे, तुम्ही एक हात कसा धुवाल? असं असं धुवाल का? किंवा फक्त हा एकच हात आहे असं असं धुवाल का? काय करतो आपण? हा हात आणि हा हात, दोन्ही हात असं एकमेकांना रगडून रगडून रगडून, म्हणजे हा हात या हाताला शुद्ध करतो आणि हा हात या हाताला शुद्ध करतो. म्हणजे दोन्ही हात महत्वाचे आहे. एकच हात राहून आपण हात शुद्ध करू शकत नाही. तेव्हा त्या उदाहरणावरून तो सांगतो की शीलाने प्रज्ञा परिशुद्ध होते व प्रज्ञेने शील परिशुद्ध होते. जेथे शील तेथे प्रज्ञा आणि जेथे प्रज्ञा तेथे शील. शीलवान पुरुषालाच प्रज्ञा प्राप्त होते, प्रज्ञावान पुरुषालाच शील प्राप्त होते. शील आणि प्रज्ञा हेच जगतामध्ये सर्व श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे गौतम एका हाताने दुसरा हात किंवा एका पायाने दुसरा, आता पायाचं उदाहरण आहे. आपण पाय धुतो की नळाखाली, कसं धुतो? त्याला कमरेचा प्रॉब्लेम आहे, वाकत नाही ना, मग आपण काय करतो? नळाखाली एका पायाने दुसरा पाय घासतो, मग तो पाय शुद्ध झाला, मग त्या पायाने हा पाय घासतो. बरोबर आहे. हा पाय त्या पायाला शुद्ध करतो आणि तो पाय या पायाला शुद्ध करतो. अगदी याप्रमाणे एका हाताने दुसरा हात किंवा एका पायाने दुसरा पाय धुवावा, त्याप्रमाणे शीलाने प्रज्ञा परिशुद्ध होते आणि प्रज्ञेने शील परिशुद्ध होते. जेथे शील तेथे प्रज्ञा व जेथे प्रज्ञा तेथे शील. शीलवान पुरुषालाच प्रज्ञा प्राप्त होते आणि प्रज्ञावान पुरुषालाच शील प्राप्त होते. हे गौतमा, शील व प्रज्ञा हीच या जगामध्ये श्रेष्ठ आहे. शेवटी काय उत्तर आलं? ब्राह्मण कुणास म्हणावे? सरते शेवटी उत्तर काय आलं? की जो शीलवान आहे आणि जो प्रज्ञावान आहे अशा मनुष्याला आपण ब्राह्मण म्हणावे. पण या दोन गुणांमधून एकही गुण वगळता येत नाही, एकही गुण नाही. म्हणजे शील नाही आहे, प्रज्ञावान आहे, तरी ब्राह्मण नाही म्हणताय. त्याच्याकडे प्रज्ञा नाही आहे, फक्त शीलवान आहे, तरी ब्राह्मण म्हणता येत नाही. कारण शीलवान व्यक्ती तोच असतो ज्याच्याकडे प्रज्ञा आहे.
प्रज्ञा विरहित व्यक्ती शीलवान होऊ शकत नाही, किंवा त्याच्याकडे फक्त प्रज्ञा आहे, शील नाही आहे, त्याला पण ब्राह्मण म्हणता येत नाही. म्हणजे तो प्रज्ञावान जरा ज्ञानी आहे, खूप ज्ञानी आहे, पण शील नाही त्याच्याकडे, तो सदाचारी नाही आहे, तो आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करेल, तो आपल्या ज्ञानामुळे लोकांना फसवेल, तो आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करून कोणाला लुबाडेल. पण जर शीलवान असेल तर बाबासाहेब म्हणतात ना, ज्ञान हे दुधारी तलवारासारखी आहे. म्हणजे एकतर ते ज्ञान तुमचं रक्षण पण करू शकते आणि त्या ज्ञानाने आपण दुसऱ्याला फसवू सुद्धा शकतो. विद्या ही विनयानं शोभते. म्हणजे ज्ञान जे आहे हे शिलाशिवाय फुकाचं आहे. ज्ञान प्रज्ञा ही शिलाशिवाय काहीच कामाची नाही आहे. म्हणून ज्ञानी माणूस हा शीलवान असला पाहिजे. तर आपल्या ज्ञानाचा उपयोग तो स्वतःच्या हितासाठी आणि दुसऱ्याच्या हितासाठी सुद्धा करतो. तर इथं शेवटी उत्तर आलेलं आहे की तो ब्राह्मण कसा असावा, शीलवान असावा आणि प्रज्ञावान असावा. पुढे भगवान बुद्ध त्या सोनदंड ब्राह्मणाला म्हणतात की अरे सोनदंडा, तू जे उत्तर दिलं की ब्राह्मण हा शीलवान असला पाहिजे, ब्राह्मण हा प्रज्ञावान असला पाहिजे, पण कोणतं शील तिथं समजलं पाहिजे ना. कोणतं शील असलं पाहिजे, कोणती प्रज्ञा असली पाहिजे. तर त्याने असे हात जोडले आणि कारण त्याला माहित नव्हतं, तो म्हणतो गौतमा, आम्हाला या बाबतीत फक्त एवढंच माहित आहे, आपणच या भाषणाचा अर्थ आम्हाला स्पष्ट करून सांगावा. कारण त्याला माहित नव्हतं शील कोणतं असलं पाहिजे. शीलवान तर असले पाहिजे, म्हणजे नेमकं कोणतं शील असावं. प्रज्ञा तर असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, पण नेमकं कोणतं ज्ञान असावं याचा आम्हाला काहीही परिचय नाही आहे. तर गौतमा, आपणच हे भाषण पूर्ण करावं आणि आम्हाला स्पष्ट करून सांगावं. तेव्हा भगवान बुद्ध तोच उपदेश करतात बघा, जो उपदेश अंबठ्ठाला केला होता. तोच उपदेश करतात जो उपदेश राजा अजातशत्रूला केला होता. कोणता उपदेश? की एक कुलपुत्र कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये सर्वोच्च ज्ञान प्राप्त करतो, तो सारखा उपदेश या सोनदंड ब्राह्मणाला केला. तर भगवान बुद्ध त्याला पुन्हा तोच उपदेश करतात की बघ सोनदंडा, एक कुलपुरुष आहे, एक कुलपुत्र आहे. तो कुलपुत्र त्याला समजते की जगतामध्ये बुद्ध उत्पन्न झालेले आहेत आणि बुद्ध कसे असतात. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानंद बुद्धो भगवाती. अरे अशा 9 गुणांनी युक्त भगवान बुद्ध जन्मास आलेले आहेत. त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते बुद्धाबद्दल, बुद्धाच्या धम्माबद्दल. मग तो काय करतो, अरे मी पण आता घरदार सोडतो, मग मी पण गृहत्याग करून ध्यान मनन चिंतन करतो. तर शिरोमुंडन करतो, डोक्यावरची केसी काढतो, दाढीचे मिशीचे केस काढतो आणि श्रमण बनतो. तर श्रमण झाल्यानंतर मग ध्यान मनन चिंतनाच्या मार्गाने जो जातो, तर पहिलं ते शील आपल्यामध्ये ते वृद्धिगत करतो. तो हिंसा करण्यापासून प्रवृत्त राहतो. हिंसा, कारण आज भारतामध्ये असे काही ब्राह्मण आहेत, जसं साऊथ इंडियामध्ये तुम्ही जर सोशल मीडियावर वगैरे बघत असाल तर साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये असे काही मंदिरं आहेत की त्या मंदिरामध्ये पुजारी ब्राह्मण आहेत. त्या मंदिरामध्ये प्राण्यांचा बली दिला जातो, त्या प्राण्यांचं रक्त आहुती म्हणून वाहिल्या जातं. आजही हिंसा करतात. इथं सांगतात भगवान बुद्ध, त्याच्यामध्ये शील असा कोणतं, त्याने कधी हिंसा करू नये. हिंसा करण्यापासून तो प्रवृत्त राहतो, चोरी करण्यापासून तो प्रवृत्त राहतो, व्यभिचार करण्यापासून तो प्रवृत्त राहतो, त्यानंतर खोटं बोलण्यापासून तो प्रवृत्त राहतो, मद्यपान करण्यापासून तो प्रवृत्त राहतो. अशा प्रकारे तो स्वतःमध्ये शील वृद्धिगत करतो, तो शीलवान बनतो. पहिला शील त्याच्यामध्ये वृद्धिगत झालं, पहिलं ज्ञान. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे, इंद्रिय संवर. तो आपल्या डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा हे जे आपले पंच इंद्रिय आहेत, या पंच इंद्रियांच्या कामभोगापासून स्वतःला अलिप्त ठेवतो. म्हणजे डोळ्याच्या कामभोगामध्ये फसत नाही, कानांच्या शब्दामध्ये फसत नाही, म्हणजे शब्द लोभामध्ये फसत नाही, नाकाचा गंध त्या गंध लोभामध्ये फसत नाही, हे जिभेची चव त्या चवीच्या लोभामध्ये फसत नाही, ह्या शरीराला
दुसऱ्या शरीराचा स्पर्श होणे, त्या स्पर्श सुखाच्या भोगामध्ये फसत नाही. या 5 इंद्रियांच्या काम भोगापासून तो स्वतःला अलिप्त ठेवतो, त्याला म्हणतात इंद्रिय संवर. दुसरा गुण आहे. त्यानंतर काय? जेवण विसरले का? भोजन मतयुता, भोजनामध्ये संयम जाणतो, भोजनामध्ये साधं भोजन करतो, त्यानंतर मात्रा भोजन करतो, जेवढं आवश्यक आहे तेवढंच खातो. तिसरं काय? त्यानंतर तो काल भोजन करतो, म्हणजे मध्यान्नाच्या अगोदर भोजन करतो आणि स्मृती आहार घेतो. भोजन मतयुता, तो गुण विकसित करतो. त्यानंतर काय? स्मृतिवान राहतो. स्मृतिवान म्हणजे काय? कायानुस्मृती, या शरीराला जाणतो, या शरीरावर होणाऱ्या वेदनांना जाणतो, वेदनानुस्मृती. मनाला जाणतो म्हणजे चित्तानुस्मृती, आणि या चित्तात उत्पन्न होणाऱ्या धर्माला जाणतो म्हणजे काय? धर्मानुस्मृती. झालं तो स्मृतिवान झाला. या 4 प्रकारच्या पස්සनामध्ये तो संपन्न झाला. अशा प्रकारे तिसरा गुण विकसित झाला. चौथा गुण कोणता सांगितला भगवान बुद्धांनी पुढं? त्यानंतर तो संतुष्ट होऊन जीवन जगतो. पुढचा गुण म्हणजे जेवढं त्याला खायला मिळालं ना, संतुष्ट राहतो. समजा झोपायला चादर मिळाली, काहीतरी गोधडी मिळाली, झोपतो, संतुष्ट राहतो. राहायला छोटी काहीतरी कुटी मिळाली, झोपडी मिळाली, तेवढं राहतो, संतुष्ट राहतो. बघा, म्हणजे संतुष्ट होऊन जीवन जगतो. हा चौथा गुण, हा पुढचा गुण त्याच्यामध्ये विकसित होतो. त्यानंतर तो अप्रमादी होऊन जीवन जगतो, कारण त्याला माहित असते की हे जे जीवन आहे, हे जीवन कसं आहे? मृत्यूकडे चाललेलं आहे. हे शरीर हळूहळू कमकुवत होत आहे, हे शरीर हळूहळू म्हातारं होत आहे, हे शरीर हळूहळू कमजोर पडत जाणार आहे, मृत्यूकडे जाणार आहे. अरे अशा अनित्य जीवनामध्ये आळस कशाला करायचा? अशा अनित्य जीवनामध्ये गुंगी राहून बेशुद्ध अवस्थेमध्ये कसं जीवन जगावं? प्रमादी जीवन जगणं चांगलं नाही आहे. म्हणजे आळशी जीवन जगणं चांगलं नाही आहे. अप्रमादी होऊन, जागृत होऊन तो जीवन जगतो. अरे सोनदंडा, बुद्ध म्हणतात, अरे सोनदंडा, अशा प्रकारे एक श्रमण म्हणजे एक कुलपुत्र अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये शीलवान होतो, आणि शीलवान होऊन तो या सर्व प्रकारच्या ज्ञानाला प्राप्त करतो. आणि असं करता करता, ध्यान मनन चिंतन करता करता दुःखमुक्तीच्या मार्गातील पहिलं फळ कोणतं सांगितलेलं आहे? श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होतो. दुःखमुक्तीच्या मार्गातील दुसरं फळ कोणतं आहे? सकृदागामी अवस्थेला प्राप्त होतो. तिसरं फळ कोणतं आहे? अनागामी अवस्थेला प्राप्त होतो. चौथं फळ कोणतं आहे? अरहंत, म्हणजे मनातील सर्व प्रकारच्या विकारांना तो जिंकतो. राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, लोभ, जे जे विकार आहेत त्या विकारांना जिंकतो. 10 संयोजनातून तो मुक्त होतो, अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. तेव्हा जाऊन त्याला प्रज्ञा विकसित होते. कोणती प्रज्ञा? कोणतं ज्ञान? त्याला ते प्रज्ञा विकसित होते. अरे आता मी माझ्या मनातील सर्व काम तन्हाला जिंकलेला आहे, भव तन्हाला जिंकलेला आहे, विभव तन्हा जिंकलेली आहे, विकार नष्ट केलेले आहे. आता मृत्यू समयी माझं मन कोणत्या विकारामध्ये नसेल. हा माझा शेवटचा जन्म आहे, हा माझा शेवटचा जन्म आहे. याच्यानंतर मृत्यूच्या नंतर आता मला कोणता भाव नाही, मृत्यूनंतर माझा पुन्हा जन्म नाही, मृत्यूनंतर मला कोणतं दुःख नाही आहे, अशी प्रज्ञा त्याच्यात विकसित होते. हे ज्ञान त्याच्यामध्ये विकसित होते. तर अशा प्रकारे अरे सोनदंड ब्राह्मणा, बुद्ध म्हणतात की अरे सोनदंड ब्राह्मणा, अशा प्रकारे एक कुलपुत्र गृहत्याग करून आपल्या ध्यान मनन चिंतनाच्या मार्गाने आपल्या जीवनामध्ये शीलवान होतो, आपल्या जीवनामध्ये प्रज्ञावान होतो. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी त्याला बोलल्याबरोबर हे सर्व भगवान बुद्ध त्याला स्पष्ट करून सांगतात. आणि हे सगळं स्पष्ट करून सांगितल्यानंतर त्या सोनदंड ब्राह्मणाने सुद्धा जीवनामध्ये पहिल्यांदा भगवान बुद्धांकडून हा उपदेश ग्रहण केलेला असतो. त्याला माहित नसतं ना की खरं ब्राह्मण कुणाला म्हणावं, ब्राह्मण कुणास म्हणावं. तर तेव्हा त्याला समजतं की खरं शील कोणतं आहे की ज्याला आपण ब्राह्मण म्हणावं, खरी प्रज्ञा कोणती आहे की ज्याला आपण ब्राह्मण म्हणावं. बुद्धाचा हा दीर्घ उपदेश ऐकल्यानंतर, ऍक्च्युली हा उपदेश फार दीर्घ आहे. मी हा जो उपदेश आहे
ह्या उपदेश याच्यापूर्वी आपण ऐकलेला आहे. म्हणजे सामान्य फलसूत्रामध्ये पण भगवान बुद्धांनी अगदी हाच उपदेश केला अजातशत्रूला, बरोबर आहे. अंबट्ट सूत्रामध्ये अंबट्ट ब्राह्मणाला अगदी हाच उपदेश केला. म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जे पुस्तक आहे शील खंदक वग्ग, या भागाचं नाव आहे शीलखंदक वग्ग. आणि या शीलखंदक वग्गामध्ये 13 सूक्त आहेत. हे 13ही सूक्त कशावरती अवलंबून आहेत? शीलावरती. म्हणजे सगळे उपदेश हे शीलावर संबंधित आहेत. आणि मग हे नेहमी लक्षात ठेवा, दुःखमुक्तीचा मार्ग जो आहे, दुःखमुक्तीचा मार्ग अगदी खालच्या थरापासून वर येण्यासाठी हे बुद्धांनी सांगितलेले पायऱ्या आहेत. कोणत्या कोणत्या? अगोदर माणसाने शीलवान बनलं पाहिजे. दुसरं, इंद्रियांवरती संयम जाणला पाहिजे. तिसरं, भोजनामध्ये तुम्ही संयम जाणला पाहिजे. फार महत्वाचं आहे. मी काल पण बोललो की तुमच्या जेवणाचा, म्हणजे तुम्ही काय खाता, तुमच्या जेवणाचा तुमच्या दुःखमुक्तीशी अगदी जवळचा संबंध आहे. हे जर तुम्ही जाणलं नाही ना, तर जे जेवण तुम्ही जगण्यासाठी खाता ना, तेच जेवण तुमच्या दुःखाचं कारण ठरू शकते. बरोबर. बघा तुम्ही सकाळी बघा, लोक परेशान आहेत आजारपणामुळं, लोक परेशान आहेत बीपीमुळं, शुगरमुळं, विविध प्रकारच्या आजारामुळं. कशामुळं? केवळ जेवणावरती आपण जर नियंत्रण ठेवलं नाही तर त्या जेवणातून आपली शारीरिक बाधा वाढते. आणि शारीरिक बाधा आपले शीलपालन करू देत नाही, ध्यान करू देत नाही. म्हणून तर ध्यानाला तुम्ही जेव्हा जाता ना, ते 10 दिवसाच्या शिबिराला तुम्ही जेव्हा जाता ना, तर फक्त सकाळचा नाश्ता आणि दुपारचं एक वेळचं जेवण मिळते, सायंकाळी फक्त लिंबू पाणी मिळते. बघा का बरं? का बरं? कारण सायंकाळी जर जेवण केलं की डायरेक्ट आपण कुठे जातो? सोनेगाव. सोनेगाव म्हणजे झोपायला. आणि रात्री जर झोपलो तर मग जास्त जेवण झालं तर सकाळी जाग येत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे ही जागृती टिकून राहावी. त्या झोपेमुळे तुमचा वेळ वाया जाऊ नये, शारीरिक उत्सुकता जी आहे ती नष्ट होऊ नये, जागृत राहावं, यासाठी भोजनामध्ये तुम्ही संयम जाणला पाहिजे. तिसरा गुण आहे भोजन मतयुक्त तुम्ही जाणलं पाहिजे. चौथा गुण आहे स्मृतिवान झालं पाहिजे. कोणत्या स्मृती? 4 प्रकारच्या: कायानुस्मृती, वेदनानुस्मृती, चित्तानुस्मृती, धर्मानुस्मृती. याच्यावर तर डिटेल प्रवचन आपण मागच्या 37 बोधिपाक्षीय धम्माच्या प्रवचन मालिकेमध्ये आपण केलं होतं. ते प्रवचन तुम्ही नक्की ऐका. ह्या 4 स्मृती कशा आहेत, त्याचा काय लाभ आहे, हे सर्व आपण सांगितलेलं आहे. तर तो व्यक्ती स्मृतिवान होतो. चौथा गुण. 5वा गुण संतुष्ट होऊन जीवन जगतो. संतुष्ट होऊन म्हणजे जेवढं आपल्याला म्हणजे अन्न मिळालं, जीवन जगतोय आपण, संतुष्ट झाला. अंग झाकायला कपडे मिळाले, संतुष्ट झाला. राहण्यासाठी घर मिळालं, संतुष्ट झाला. असं संतुष्ट होऊन जीवन जगतो आणि अप्रमादी होऊन जीवन जगतो. सर्वात महत्वाचं आहे. आळस करत नाही, गुंगीमध्ये जीवन जगत नाही, असं बेशुद्धीमध्ये, बेहोशीमध्ये जीवन जगत नाही. हे ते गुण आहेत बघा. या गुणांच्या साह्याने मग तो ध्यान मनन चिंतन करून मग श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो, अरहंत होतो. एवढा मोठा मार्ग आहे. एवढा मोठा मार्ग आपल्याला काबीज करायचा आहे. आणि जोपर्यंत व्यक्ती श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी अवस्थेपर्यंत जेव्हा पोहोचतो ना, चित्ताची अवस्था आहे ती अनागामी अवस्थेपर्यंत पोहोचतो ना, तो व्यक्ती गृहस्थ जीवनामध्ये राहतच नाही, टिकतच नाही. कारण तोपर्यंत त्याचं संसारातल्या या मोहापासून त्याचं मन एकदम परावृत्त झालेलं असते. त्याला त्याच्या पुण्यकर्मामुळे एक तर बुद्धाचं दर्शन होते, किंवा त्याच्या पुण्यकर्मामुळे त्याला चिवर मिळते, तो भिक्षू होतो, आणि मग ध्यान मनन चिंतन करून त्याच्या जन्मामध्ये तो अरहंत होतो. अशी ही पूर्ण फिलॉसॉफी आहे. तर इथे सांगितलेलं आहे की एक कुलपुत्र अशा प्रकारे या श्रमण मार्गाने जाऊन ध्यान मनन चिंतन करून तो शीलवान होतो, प्रज्ञावान होतो. असा उपदेश भगवान बुद्धांनी केल्यानंतर असे भगवान बोलल्यावर सोनदंड ब्राह्मण त्यांना म्हणाला. सोनदंड ब्राह्मण भगवान बुद्धांना म्हणतो, वाह गौतमा वाह, वाह गौतमा वाह. ज्याप्रमाणे गौतम एखाद्याने उपडे झालेले सुलटे ठेवावे, झाकलेले उघडे करावे, अथवा वाट चुकलेल्यास मार्ग सांगावा, अथवा डोळस मनुष्यांना वस्तू दिसाव्या,
त्याकरिता अंधारातून तेलाचा दिवा दाखवावा, त्याप्रमाणे आपण अनेक तऱ्हांनी धर्माचा उपदेश केलेला आहे. तर हा मी आपणास आपल्या धर्मास भिक्षू संघात शरण आलो आहे. या क्षणाला तो बुद्ध धम्म संघाला शरण गेला. शरण आलेल्या मला आजपासून मरेपर्यंत आपण आपला उपासक म्हणून समजावे आणि उद्या आपण भिक्षू संघासह माझ्या इथे भोजनासाठी यावे. बघा, हा सोनदंड ब्राह्मण सुद्धा म्हणजे तो भिक्षू झाला नाही, पण तो भगवान बुद्धांचा उपासक झाला. आणि उपासक झाला आणि तेव्हाच त्याने भगवान बुद्धांना दुसऱ्या दिवशीचं भोजनाचं निमंत्रण दिलं. दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध त्याच्याकडे भोजनासाठी जातात. पण शेवटी काय असते की म्हणजे त्याच्या मनामध्ये पण एक अशी भीती होती की जर मी भगवान बुद्धांना हात जोडले, मी भगवान बुद्धांना वंदन केलं, तर बाकी हे जे ब्राह्मण आहेत हे ब्राह्मण मला काय म्हणतील की बघा बघा, तो सोनदंड भगवान बुद्धांसोबत वादविवाद करण्यामध्ये हरला आणि भगवान बुद्धांना हात जोडतोय. अरे याची कीर्ती कमी झाली, मग माझी कीर्ती कमी होईल, माझं यश कमी होईल, माझं जे उत्पन्न आहे ते सुद्धा कमी होईल. तर तो तरी सुद्धा भगवान बुद्धांना भोजनाचं निमंत्रण देतो. दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध त्याच्याकडे भोजनासाठी जातात. आता हा उपासक झालेला आहे. कोण? हा सोनदंड ब्राह्मणच आहे, पण तो भगवान बुद्धांचा उपासक झाला. बुद्ध धम्म संघाला शरण गेला. जेव्हा दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध त्याच्याकडे भोजनासाठी येतात, भोजन स्वीकार करतात. भोजन झाल्यानंतर भगवंताचे जेवण होऊन त्यांनी हात धुतल्यावर सोनदंड ब्राह्मण एका बाजूस लहानशा आसनावर बसून भगवंतांना म्हणाला. अरे काय म्हणाला? का त्याच्या मनामध्ये भीती होती ना की माझं यश कमी होऊ नये, माझं यश कमी होऊ नये, माझी कीर्ती कमी होऊ नये. तो बुद्धांना काय म्हणतो, गौतमा, जर मी मंडळीमध्ये बसलो असताना आसनावरून उठून आपणास वंदन करील तर हे लोक माझी हेटाळणी करतील. कोणते लोक? हे बाकीचे ब्राह्मण लोक आहेत ना, ते काय म्हणतील, हे बघा बुद्धाला गौतमाला एवढा मोठा ब्राह्मण श्रमण गौतमाला वंदन करत आहेत, एवढा मोठा ब्राह्मण श्रमण गौतमाला हात जोडत आहेत, हे लोक माझी हेटाळणी करतील. भगवान, ज्याची हे लोक हेटाळणी करतील त्याचे यश कमी होणार, त्याचं यश कमी होईल, त्याची मिळकतही कमी होणार आणि माझी तर सर्व मिळकत यांच्यावर डिपेंड आहे. म्हणजे मिळकत म्हणजे काय? दान, पैसा. आणि माझी जी काही म्हणजे इन्कम जी आहे, माझं उत्पन्न जे आहे ते कशावर अवलंबून आहे? सगळं यांच्यावरच अवलंबून आहे. यांनी जर माझी हेटाळणी केली तर मला कोणी बोलवणार नाही पूजापाठासाठी आणि माझं उत्पन्न कमी होईल. तर तो काय म्हणतो भगवान बुद्धांना, जर मी मंडळीमध्ये बसलो असता, आपणा पुढे हात जोडिले, तर मंडळीत बसलो असता, पागोटे काढले, तर ते मी डोके वाकवून नमन केल्यासारखं आपण समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला हात जोडणार नाही, पण समजा मी माझ्या डोक्यावरचा फेटा काढून बाजूला ठेवला तर तुम्ही काय समजायचं की मी तुम्हाला हात जोडले असं तुम्ही समजायचं. जर मी रथात बसलो असता, रथातून उतरून आपणास वंदन करील, ते लोक माझी हेटाळणी करतील. ज्याची लोक हेटाळणी करतील ते माझे यश कमी होणार, तर माझी मिळकत कमी होईल. जेव्हा रथात बसलो असता जर मी चापकाची काठी खाली वाकवली तर ते मी खाली उतरून आपणास वंदन केल्यासारखं समजावं. आयडिया म्हणजे मी तुम्हाला हात तर जोडू शकत नाही, कारण हे लोक माझी यश कमी करतील, कीर्ती कमी करतील. वंदन नाही करू शकत, माझी कीर्ती कमी करते, माझं उत्पन्न कमी होईल. पण मी तुम्हाला शरण तर आलेलो आहो, तर काय मी समजा सभेमध्ये बसलेलो असताना मी जर म्हणजे डोक्यावरचा फेटा काढून जर बाजूला ठेवला तर भगवान तुम्ही काय समजायचं, मी तुम्हाला हात जोडून वंदन केलं. आणि जर मी रथामध्ये आहे तर मी रथाच्या खाली तर उतरू शकत नाही, पण जर माझ्या हातातला चाबूक मी जर असा खाली ठेवला तर मी तुम्हाला रथाच्या खाली उतरून तुम्हाला वंदन केल्यासारखं ते तुम्ही समजायचं. अशा प्रकारे तर ते आपल्यापुढे मी डोकं वाकवून वंदन केल्यासारखं समजावं. नंतर भगवान बुद्ध सोनदंड ब्राह्मणाला एक धार्मिक उपदेश मार्ग दाखवून
कुशल धर्म घेण्यास लावून उत्साह आणून आनंद देऊन आसनावर उठून आशीर्वाद देऊन तिथून निघून जातात. आणि अशा प्रकारे हा जो सोनदंड ब्राह्मण आहे, सोनदंड ब्राह्मण सरते शेवटी भगवान बुद्धांना, भगवान बुद्धाच्या धम्माला आणि भगवान बुद्धाच्या पूजनीय भिक्खू संघाला शरण गेला. शेवटी त्याचं उत्पन्न असेलच, शेवटी तो उपासक होता ना, उत्पन्न कमी झालं नाही पाहिजे ना, म्हणून त्यांनी बाकीची आयडिया लावलेली आहे. तो काही मुख्य विषय नाही आहे. पण एक महत्वाचा आहे की सोनदंड ब्राह्मण की ज्याने 5 गुण सांगितले, त्या 5 गुणांपैकी बाकीचे 3 गुण नसले तरी चालतील, पण तो व्यक्ती शीलवान असला पाहिजे, तो व्यक्ती प्रज्ञावान असला पाहिजे. अशाच शीलवान आणि प्रज्ञावान मनुष्याला आपण ब्राह्मण म्हणावं, अशा प्रकारचा एक भावार्थ या सोनदंड सुत्तामध्ये सांगितलेला आहे. अशा प्रकारे सोनदंड सुत्त या ठिकाणी समाप्त झालेला आहे. त्यानंतर पुढचं जे सुत्त आहे कूटदंत सुत्त, हे सुद्धा अशाच प्रकारे कूटदंत ब्राह्मणासोबत जो काही चर्चा झालेली आहे. आणि यज्ञ कुणाला म्हणतात, यज्ञ कसं करावं, जे ब्राह्मण लोक यज्ञ करतात ना, पण खरा यज्ञ कोणता, त्या संदर्भातील चर्चा आहे. तर ते आपण पुढील धम्मदेशमध्ये बघूया. तुर्तास आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त होत आहे. सर ते शेवटी आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेशना आणि धम्म संस्कार समाप्त करण्यात येत आहे.